नमस्कार, मी अक्षता. आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. 1965 ला युनायटेड प्रोड्युसर्स आणि फिल्म मेकर या दोघांच्या वतीनं अखिल भारतीय सिने स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. म्हणजे नवे चेहरे शोधण्यासाठी ही धडपडच होती. ही संघटना आणि स्पर्धा आयोजित करणाऱ्या मंडपात GPCP, बिमल रॉय, BR चोप्रा, HS रॅव्हल, नासिर हुसेन, मोहन सेहगल, शक्ती सामंता, ओमप्रकाश, सुबोध मुखर्जी असे दिग्गज निर्माता दिग्दर्शक सामील होते. 10,000 कलाकारांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या 10,000 स्पर्धकांमधून फक्त 8 स्पर्धकांची अंतिम निवड झाली. त्यात विनोद मेहरा, फरीदा जलाल, सुभाष घई, धीरज कुमार, जतीन खन्ना, नंतरचा राजेश खन्ना हे सुद्धा होते. शेवटी छोट्याशा फरकानं ही स्पर्धा जतीन खन्नानं जिंकली. स्पर्धा जिंकल्याबरोबर जतीन खन्नाला GPCP आणि नासिर हुसेन या दोघांनी आपल्या नव्या चित्रपटासाठी करारबद्ध करून घेतला. याच जतीन खन्नाचं पडद्यावर नवं नाव राजेश खन्ना असं करण्यात आलं. 1967 मधील औरत आणि बहारों के सपने हे 2 चित्रपट राजेश खन्नाला मिळाले. त्याच्या थोडंसं अगोदर चेतन आनंदच्या आखिरी खत मध्येही राजेश खन्नानं काम केलं होतं. राजेश खन्नाचा खरा सुवर्णकाळ सुरू झाला 1969 पासून. शक्ती सामंताचा संगीतमय रोमॅन्टिक चित्रपट आराधना प्रदर्शित झाल्यावर संपूर्ण भारतात राजेश खन्नाचा बोलबाला सुरू झाला. आराधना मधली गाणी तुफान गाजली. या चित्रपटानं किशोर कुमारला सुद्धा नंबर 1 गायक केलं. रूप तेरा मस्ताना, कोरा कागज था, मेरे सपनों की रानी कब आएगी तू, गुनगुन रहे हैं भौरे, चंदा है तू, सफल होती तेरी आराधना या गाण्यांनी बॉलिवूडमध्ये धम्माल उडवून दिली. त्यानंतर राज खोसलांच्या 2 रस्ते चित्रपटानं राजेश खन्ना आणि मुमताज या दोघांना अफाट लोकप्रियता मिळवून दिली. ये रेशमी जुल्फे, बिंदिया चमकेगी, छुप गए सारे नजारे ही गाणी गाजली. आनंद बक्षी त्यांच्या या गीतांनी आराधना आणि 2 रस्ते चित्रपटांना उच्च शिखरावर पोहोचवले. या दोन्ही चित्रपटांसाठी ज्या लोकांनी वेगवेगळ्या विभागात काम केलं त्या सर्वांना पुढे बॉलिवूडमध्ये भरपूर कामं मिळाली. त्यांची एक चांगली भट्टी जमून आली. याच्यामध्ये निर्माता होता, दिग्दर्शक होता, संगीतकार होता, कलाकारांचा ताफा होता, वितरक होते. या सर्वांनाच पुढे एकमेकांच्या साथीनं आणखी चांगले चित्रपट निर्माण करून पैसा कमवता आला. राजेश खन्ना मात्र यात टॉपला आला. तो सुपरस्टार झाला. असं म्हणतात की 2 रस्ते चित्रपटानं त्या काळात लंडनमध्ये 9 लाखांची कमाई केली होती. हा त्यावेळचा विक्रम मानला गेला. राजेश खन्नाचा जन्म 29 डिसेंबर 1942 ला अमृतसरमध्ये झाला होता. राजेश खन्नाचे खरे पालक होते हिरानंद खन्ना आणि चंद्रानी खन्ना, पण त्याला चुन्नीलाल खन्ना यांनी दत्तक घेतलं होतं. हे चुन्नीलाल राजेश खन्नाच्या वडिलांचे नातेवाईक होते. राजेश खन्ना त्यांच्याकडेच लहानाचा मोठा झाला. शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना राजेश खन्नाने आंतर कॉलेज नाटक स्पर्धा, थिएटर अशा ठिकाणी आपल्या अभिनयाची प्राथमिक हौस भागवून घेतली. नंतर त्याला हे क्षेत्र आवडायला लागलं. त्यानं यातच आपलं करिअर घडवायचं ठरवलं. काहींनी त्याची टिंगलही उडवली. कशाला ऍक्टिंगच्या भानगडीत पडतोस, नोकरी धंदा कर असं सांगणारेही त्याला भेटले. पण तो राजेश खन्ना होता. त्याला आपल्या मनातलं करायचं होतं. फार जिद्दी होता तो. त्यानं शिक्षणाला सुद्धा महत्व दिलं. त्याचे काका के तलवार यांनी त्याचे मूळ नाव जतीन बदलून राजेश असं नवं नाव ठेवलं. त्याच नावाला पुढे कमालीची गती मिळाली. राजेश खन्नाला चांगले निर्माता, चांगले दिग्दर्शक, टॉपच्या गायिका, टॉपचे संगीतकार, टॉपचे गीतकार मिळत गेले. जणू काही त्याच्या जीवनपटाची स्क्रिप्ट देवाने अगोदरच लिहून ठेवली होती. त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी टॉपच्या लोकांनीच एक चांगली भट्टी जमून यायची. यातला उत्तम मूर्ती अर्थातच राजेश खन्नाच होता. निर्माते मंडळी राजेश खन्नाच्या चित्रपटांवर डोळे मिटून पैसे लावत होते. संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्या काळात राजेश खन्ना ही एक पैसा कमवून देणारी मशीनच झाली होती. म्हणूनच तर त्याच्या एकामागून एक हिट चित्रपटांची नंतर रांग लागली. द ट्रेन, सच्चा झूठा, सफर, अमर प्रेम, आन मिलो सजना, पतंग, महबूब की मेहंदी, आनंद, अंदाज, मर्यादा, हाथी मेरे साथी, छोटी बहू, खामोशी अशा अनेक चित्रपटांनी राजेश खन्नाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्थिरता मिळवून दिली. त्या काळात अवघ्या 3 वर्षांमध्ये राजेश खन्नानं तब्बल 17 हिट चित्रपट दिले. दुश्मन, अपना देश, शहजादा, मेरे जीवन साथी, बावर्ची, जोरू का गुलाम, अनुराग हे चित्रपट सुद्धा गाजले. डाग चित्रपटाने तर कहर केला होता. थॉमस हार्डीची कादंबरी द मेयर ऑफ
कॅस्टर बीच यावर आधारित डाग चित्रपट होता. या चित्रपटातली गाणी सुद्धा खूप गाजली. त्यानंतर नमक हराम, आप की कसम, आविष्कार, अजनबी, रोटी इथं देखील राजेश खन्नाच्या अभिनयाची कामगिरी तुफान चालली. मुमताज बरोबर तर त्याचं नाव जोडलं गेलं. असं म्हणतात की मुमताज त्याच्या बरोबर लग्न करायचा विचार करत होती. पण राज कपूर यांच्या बॉबी चित्रपटाचं शूटिंग जेव्हा सुरू झालं तेव्हा राजेश खन्नाची नजर डिंपल कपाडियावर गेली. ती त्यावेळी राजेश खन्नापेक्षा वयानं खूप लहान होती. तरी सुद्धा आपल्या सुपरस्टार इमेजमुळे त्यानं डिंपलला लग्नासाठी राजी करून घेतला. बॉबी चित्रपट रिलीज होण्याच्या 8 महिने अगोदर राजेश खन्नानं डिंपल बरोबर विवाह केला. एवढ्या मोठ्या कलाकाराबरोबर डिंपलचा विवाह झाल्यामुळे तिच्या घरचेही खुश झाले होते. अर्थात विवाह हा पुढे बराच काळ टिकला, पण राजेश खन्नाच्या उतरत्या काळात मात्र या दोघांमध्ये थोडी वितुष्टता आली. दोघे वेगळे राहायला लागले. 1975 नंतर बॉलिवूड मधलं समीकरण यासाठी बदललं होतं, कारण शोलेनं त्यावेळी धूमधडाका करून अमिताभ बच्चनच्या युगाची सुरुवात केली होती. विनोद खन्नाही स्पर्धक म्हणून पुढे आला. साहजिकच राजेश खन्नाच्या इमेजला हळूहळू उतरती कळा आली. तरी सुद्धा त्याने महाचोर, मेहबूबा, बंडलबाज, अनुरोध, छेला, बाबू, करम, चलता पुर्जा, पलको की छाव में असे चित्रपट पूर्ण केले. पण हे चित्रपट साधारण चालले. 1983 नंतर राजेश खन्ना हे युग जवळजवळ संपल्यातच जमा झालं. एकेकाळी भारतातला तमाम महिला वर्ग या राजेश खन्नावर फिदा झाला होता. काहींनी तर त्याला स्वतःच्या रक्ताने पत्र सुद्धा लिहिली होती. त्याच्या कारचेही काही महिला चुंबन घ्यायच्या. त्यामुळेच राजेश खन्नाच्या कारवर सतत महिलांच्या लिपस्टिकचे ठसे उमटलेले दिसायचे. असा हा बॉलिवूड मधला सुपरस्टार जीवनाच्या सांज वेळेला लिव्हरच्या संक्रमणामुळे आजारी पडला. अतिदारू हे त्याचं कारण ठरलं. 18 जुलै 2012 ला मुंबईतच या सुपरस्टारने शेवटचा श्वास घेतला. असं म्हणतात की त्यावेळी अमिताभ बच्चन तिथे उपस्थित होते. अमिताभला त्यावेळी राजेश खन्नानं टाइम हो गया है, पॅकअप अप असं अंतिम शब्द बोलून दाखवल्याचं सांगण्यात येतं. राजेश खन्ना त्या काळचा एक सेलेबल चेहरा होता, म्हणूनच त्याचे सगळे नखरे पचवून घेतले जायचे. तो सेटवर उशिरा यायचा. त्याला डायलॉग पाठ व्हायला नेहमीच अडचण यायची. पण त्याच्यासाठी खास एका फलकावर डायलॉग लिहून त्याला कॅमेऱ्यासमोर उभं केलं जायचं. मग तो ते मोठ्या अक्षरातले डायलॉग वाचून शूटिंग पूर्ण करायचा. राजेश खन्नामुळे चित्रपट चालतात हे त्या काळात एक घट्ट असं समीकरण झालं होतं. म्हणूनच त्याला त्याच्या आहे त्या दोषांसह स्वीकारण्याची तयारी त्या काळातल्या दिग्गज निर्माता दिग्दर्शकांनी ठेवली होती. असा नशीबवान माणूस खरंच लाखो करोडोंमधून घडत असावा. आराधनानेच त्याच्या सुपरस्टार इमेजची शिर्डी तयार केली होती.